बाबासाहेबांनी तर आपल्याला भारतरत्न मिळावा म्हणून कार्य केलेलं नाही. त्यांनी त्यांच्या कार्याने, हुशारी आणि विद्वत्तेने तळागाळातल्या सर्वसामान्य, शोषित, दुर्बल, शोषित जे काय घटक आहेत, त्याने वंचित आहेत, त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण केली. आज बाबासाहेबांचं नाव जगभरामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून त्याचबरोबर सर्व जातीच्या मुलांना मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात जातीनुरूप कार्यालय वसतिगृह काढली. मागास जाती जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा त्या काळात राखून ठेवल्या. 100 वर्षापूर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं होतं. ते पाऊल त्यांनी उचललं आणि म्हणूनच त्यासाठी त्यांचा देखील कायम गौरव होत राहतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी देखील मुलींना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली. खऱ्या अर्थातून शिक्षणातून समानतेकडे जाण्याचा पाया रचला. या सुधारकांनी देखील माणसाला माणूस म्हणून वागण्याचा मंत्र दिला आणि त्यातूनच भारतीयांना आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे याची जाणीव देखील झाली.